इंदू, ओ इंदू, झोपली का बाबा? हे इंदू का करून राहिली बाबा? इंदू जेवण बिवण तर नाही करत? इंदू हे जेवण करायला बसली का बाबा? इंदू बोलत नाही, काही नाही, कोणाकडे आहे तर? हो आली आली. अरे शांतताई, तुम्ही का करत होती ते? इंदू जेवण वगैरे करत होती का? किती वेळची आवाज देत आहे मी? नाही नाही, आता थोड्या वेळासाठी कशाला जेवण करीन? तेच तर म्हटली मी, जेवण करायला बसली का बाबा? हे भांडे वगैरे घासत होती. आता हे स्वयंपाकाचे भांडे होते ना, तर घासून घेते म्हटली. मग असे स्वयंपाक झाला आणि नेली भांडे घासायला. आता पाऊसच आला, मग तसेच ठेवली. मलाही बाबा आतापर्यंत कामच झाले. सण त्योहार म्हटलं की कामच होतात दिवसभर. भांडे वगैरे घासली, कामं झाले बाबा म्हटली. हे आले आमच्या इथं सोनूचे बाबा ओले होऊन. देवीजवळ ताट नेला होता, छत्री न्या म्हटली, पावसाचा मोसम आहे. तर ऐकले नाही, ओले होत आले. मग म्हटली आता हे कपडे धुवून टाकते. कपडे धुतले त्यांचे. आमच्याही घरी याने नाही नेला होता छत्री. मग हे देवदास भाऊ दिसले जाताना मला, तर थांबा म्हटली आणि दिली त्यांच्याकडे छत्री. नाही तर आमच्या इथं हे पण ओले झाले असते. हो ना, आता सांगता येते का कधी पाऊस येईल, काय येईल? आपले साधन आपल्याजवळ पाहिजे. बसा ना शांतताई, बसा. पुरणपोळी आणते. नाही नाही, पुरणपोळी वगैरे नाही, मी बनवली पुरणपोळीच. बसते वाटल्यास, पण पुरणपोळी राहू द्या. अरे बाबा मोठा चांगला लागला. आत्ताशीन बसायला मिळाला चांगला टेक्याने. तर कंबर अशी ठसठस करत होते. ताई बसायला सांगावं लागते तेव्हा बसता. नाही नाही, आता जाईन म्हटली पटकन घरी, म्हणून नाही बसत होते. मी का म्हणते इंदू, माझ्या जमणार नाही उद्या यायला वावरामध्ये. घरीच पकडून म्हणतात रो ना, तर सांगून दे म्हणाले जाऊन. नाही तर कसं उद्या वाट पाहिली असती. शांताबाई काऊन नाही आली बापा? शांताबाई काऊन नाही आली बापा? असं का उद्यापासून पकडून राहिले का रो ना? हो, आता पाणी झाला, पाऊसही येत आहे आणि परही आले, तर आता पकडून टाकू म्हणतात. मग कसा आमचा झाला की कुंताचा राहते लावायचा. ताई खरं सांगू का, आता भांडे वगैरे झाल्यानंतर मीच येणार होती तुमच्या घरी. हो का? बेकार आली बापा मग? नाही नाही, आल्या तर बरा झाला. कशासाठी येणार होते तर? हे ना, आमच्या इथं आज बाया बघायला गेले होते बाहेर गावी. कारण की मला माहीत होता हे ललिताई काही येणार नव्हती आणि आता तुमच्याही रोवणा पकडायचाच होता. तर म्हटली काही आता येतील तर एखाद दिवस येतील बापा शांताबाई वगैरे, मग तर येणार नाही. म्हणून मग म्हटली जा तुम्ही, मिळतील बाया. आज अकाळीचा दिवस आहे, घरीच असतील म्हटली, तर जा म्हटली. तर मग गेले होते. मग भेटल्या का बाया? भेटल्या हो, मिळाल्या वगैरे बाया. उद्या वगैरे नाही, पण परवापासून येणार आहेत. हुंड्यामध्येच दिलो म्हणतात. अरे वा, चांगला झाला. मग ते सांगायसाठी मी येणारच होती, पण अजून विचारही केली की मी म्हटली का म्हणतील, बाया लागत होत्या तर बोलवायला आली, आणि आता मिळाल्या बाया तर आता नको या म्हणून सांगायला आली असे म्हणतील, म्हणून अजून मी चुपच राहिली. नाही नाही इंदू, तसा काही नाही आहे. आता बाया नाही मिळाल्या असत्या तरी आम्ही आलाच नसता ना. पप्पाजी 2-3 दिवस खूप पाणी येणार आहे. असं का? येऊ दे ना मग, पाण्याचा कामच आहे. रोज पाऊस येईल तेव्हाच बांध्यामध्ये पाणी राहील ना, तेव्हाच तर परा लावून होईल. लोकांचे रोवणे होतील, आपले रोवणे होतील. हो ते तर ठीक आहे म्हणा पप्पाजी, पण नदी नाल्याला पूर येऊ शकते एवढा पाऊस येणार आहे खरा उद्या. काय म्हणतो? हो हो, हवामान खात्याचा असा अंदाज आहे. आता पावसाचेच दिवस आहेत ना, येईल नाही तर का पाऊस. अरे बापा, पाऊस सुरू झाला, बरा झाला छत्री नेली होती तर. बापा शांता खूप वेळची गेली होती ना. अहो निघतच होती तर पाऊस यायला बसला ना. पण छत्री नेली होती ना तू? अहो छत्री नेली होती, पण कसा जोरात पाणी यायला बसला ना, तर म्हटली थोड्या वेळ पाणी कमी होऊ देते. जोरात पाणी येत असला तर छत्री राहिली तरी छत्री इकडे तिकडे उडते, पेलत नाही मग. आणि अर्धा ओला होते माणूस, त्याच्यापेक्षा म्हटली थोड्या वेळ थांबते, आता कमी झाला तर निघाली. मग तर पाऊस येऊन राहिला राहू राहू, नाही का आई? 2-3 दिवस असाच पाऊस आहे. का म्हणते 2-3 दिवस असाच पाऊस आहे? बापा बापा, 2-3 दिवस असा पाऊस आला तर नदी नाल्याला तर पुरच येईल ना. मग आता विशाल माझ्याजवळ असं सांगत होता 2-3 दिवस असाच पाऊस आहे म्हणून. पाऊसच तर राहते. यायला बसला तर काहीच्या बाई पाऊस येते. सांगितले का मग उद्या नाही जमत आमच्या वावरात रोवणा पकडता म्हणून? हो हो सांगितले. काय म्हणाले मग? हो आज गेले होते ते सरपंच भाऊ, गेले होते बायांकडे, तर भेटल्या खरं त्यांना वण्यानी. मी नाही गेली असती तर सांगायसाठी येणारच होत्या त्या. असं का? बरं झालं मिळाले तर. विशाल सोनू कुठे आहे? त्या मोंटूच्या घराकडे जातो म्हणत होता. हेट बाबा पोरगाई हा. आता घरी यायचंच आहे, आता जेवण नाही केलं असतं का? शांता कुंताला सांगितले का मग जाऊन? नाही नाही सांगितली मी, जाईन म्हटली, पण मग नाही गेली. आता एक काम करा, जेवण वगैरे करा आणि तुम्हीच जाऊन सांगून द्या. ना तर मग पटकन जेवायच्या. हो हो बनवते. आला ना सोनू पण? काय झालं दादा? काही नाही, आई म्हणत होती कुठं गेला म्हणून तुला. काऊन मम्मी? अरे जेवण करायसाठी म्हणत होती, चल जेवण करून. नाही नाही मम्मी, माझा पोट भरलाय, मी जेवत नाही. घरी एक पुरणपोळी खाल्लो
आणि मोंटूच्या घरी गेलो तर त्या काकूनं नाश्ता दिला, पुरणपोळी, भजे, पापड. आता भूकच नाही आहे मम्मी. ते तर थोडासा भात जेवण कर ना. नाही नाही मम्मी, मी जेवतच नाही आता. ठीक आहे, नाही जेवत तर चला मग आपण तिघेच जण जेवण करू. आता नाही जेवू म्हणते ना सोनू. उद्या सकाळी लवकर उठावं लागेल. पटकन आता जेवण बिवण करून टाकू आणि झोपून जाऊ, म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायला बरा होईल. शांता अण्णा इकडेच ताटान बनवून बढिया. आता इकडे आणू का? चला ना किचन मध्येच बसा. हं? आणि विशाल तुला पुरणपोळी खा म्हटली तर खाल्लं का मग? हो आई, खाल्लो. पप्पाजींना पण दिलो एक पुरणपोळी आणि मी पण एक खाल्लो. असा का? चांगला झाला. आता मी खात नाही बाबा पुरणपोळी. आता भात भाजी जेवण करतो फक्त. अहो तर एकाच पुरणपोळीनं होते का? एखादी खाऊन घ्या ना अजून. नाही नाही. चला जो खायचा आहे तो खा. बापा उठून इथं बसून गेल्यात. खाऊन आज कामा बिमार जायचं नाही आहे का? नाही कावेरी, आज इच्छा नाही होत आहे. पाऊस येऊन राहिला ना. हो तर पाऊस येते म्हणून काय झाला? ते पाऊस येत आहे तर काम बंद आहे ना. असा मग आज घरीच का? नाही नाही, घरी गिरी नाही. शांताराम भाऊ आले होते ना, तर त्यांच्या बाबरात जातो म्हणतो. पण ना इच्छा होतच नाही आहे. खूप पाऊस येऊन राहिला ना, रात्री खूप पाऊस आला. झड आहे का असं वाटते बाबा. रात्रभर पाऊस आला तर चालते, पण दिवसाला पाऊस नाही आला पाहिजे. वावरातही असं पराबिरा लावायची इच्छा नाही होत. चिडचिड चिडचिड लागते. नको जाऊ ना मग, राय घरी. हो पागल झाले, घरी राहतो. घरी राहिला तर घरचाच होते. पनीवर जाईन तर रोज होऊन जाईल. उठवा ना पांडूला, उठवा ना, आंघोळ बिंगोळ कर म्हणा. शाळेत जायचं नाही का त्याला? राहू दे ना, का शाळेत पाठवते? एवढा पाऊस येऊन राहिला. अर्धे पोरा नाही येतील शाळेमध्ये. मस्त आहे तुमच्या काम तर. आता तुम्हीच असे म्हणाल तर पोरगा शाळेत जाईल का? पाणी येऊ का काही येऊ, शाळेचा खोरमा झाला नाही पाहिजे पोरांच्या. अरे गंमत करत आहो, गंमत करत आहो. काही नाही, काही गंमत करत नाही आहात तुम्ही. बरोबरच बोलता. आपल्यासारखे करतील बुद्ध पोराला. का म्हटले? काही नाही म्हटली बाबा, उठवा म्हटली पोराला. मग एखाद्या दिवशी घरी ठेवला तर तसेच पाहतात मुलं. हे पांडू उठ ना बेटा. अरे कावेरी नको उठवणार, राहू दे ना, झोपू दे. आज ना शाळेला सुट्टी आहे. अरे वा, शाळेला सुट्टी, शाळेला सुट्टी, वा वा वा. बापा बापा, हा तर झोपला होता ना. जशी सुट्टी आहे म्हणलं तसं तर मस्त उठून नाचू लागला ना. सुट्टी आहे म्हटल्यावर खुशी होईलच ना त्याला. आता झाला. तुम्ही म्हणले ना सुट्टी आहे म्हणून, आता काही तो शाळेत जात नाही का? माहित नाही तुम्ही पण. अरे सुट्टीच आहे आज. बघतो रात्रभर पाऊस आलाय, ढोड्याला पूर येते. मास्तर लोक कुठून येतील मग? सुट्टी नाही तर का? असा ढिंग चिकनिक निक, ढिंग चिकनिक निक, ढिंग ढिंग चिकनिक निक. ए पांडू थांब. काय झालं मम्मी? जास्त नाचू नको आणि खुश होऊ नको. चुपचाप शाळेमध्ये जा. नाही येतील सर लोक तर मग वापस येशील वाटल्यास. कुठं मम्मी, पाऊस येत आहे, मी नाही जात, मी झोपतो चुपचाप. देऊ का आता 2 कानाखाली? ते काही नाही, चुपचाप दप्तर पकड आणि शाळेत जा. ठीक आहे, मी आंघोळ नाही करत. बापा बापा, आंघोळ नाही करत म्हणजे? आंघोळ बिंगोळ कर, असं बिना आंघोळीने जाशील का? राहू दे ना कावेरी. पावसाची झड लागली आहे आणि तू कशाला शाळेत पाठवते? राहू दे. अहो तुम्ही चुप राहा. मग ते मुलं तसेच पाहतात. एक दिवस घरी राहिले की मग दुसऱ्या दिवशी तसंच राहते त्यांच्या सुरू. उद्या पाऊस येईल तर उद्या का शाळेत नाही जाईल का? आता पावसाचेच दिवस आहेत, येईल नाही तर का पाऊस? मम्मी आजच्या दिवस नाही जात ना, उद्या जाईन शाळेत, उद्या जाईन. नाही नाही, काल सुट्टीच होती ना, कालचा रविवार होता तर. आज जा चुपचाप शाळेत जा. कावेरी बनव, चहा बनव बरं पटकन. हो बनवते, पण तुम्हाला काही समजत नाही का? त्या पोराच्या समोर म्हणता शाळेत नको पाठवू त्याला. त्याच्याने त्याला वल येते ना, तो तसंच पाहते मग. अरे तू ऐक ना माझी. किती पाऊस आला आहे, पाहिजे बरं, पूर आला असेल. हो असा किती पाऊस आला तर पूर येते सांगतात मोठे. बनव ना पटकन, चहा बनव ना. पहिले ब्रश वगैरे तर करा, बनवते ना चहा. सगळे ना दिमाग खाऊ माणसं आहेत. आता ते माझी सासूबाई पण बसले आहेत. भांडे घासीन का काही नाही. कावेरी उठला का पांडू? हो उठला. तिकडेच तर आला ना तो? नाही ना, नाही दिसला तिकडे. गेला असेल संडासात. आता झाले का भांडे घासून? नाही हो बाबा, भांडे घासायला गेली तर अजून पाऊस आला, अजून ठेवली ते तसेच. आता स्वयंपाक कशात मांडू? तुमच्या भरोश्यावर ना ठेवणे बेकार आहे. मीच घासली असती तर परवडला असता. आता रोजही तर मीच भांडे घासतो ना. आता पाऊस येऊन राहिला म्हणून नाही घासली. पाऊस येऊन राहिला तर का कामच नाही करायचं का? घासतो बाबा, आता चाय चुई तर पिऊ दे, घासतो ना. पाऊस येऊन राहिला आता थंडी लागते. चाय पेईन, थोडासा गरमाटपणा येईल, मग घासतो भांडे. मोऱ्याचे कागद बिगत आहेत ते पांघरून घासा, कशाला पाणी लागते? हो हो घासतो, पहिले चाय तर पिऊ दे. आता चाय शिजतपर्यंत भांडे होते तर दे पडदे घासून. जाऊ द्या, तुम्हाला घासायचे नाही आहेत आज भांडे, मी घासतो. फक्त शिजला ना खायचं समजते. काय कावेरी, जास्तच बोलून राहिली तू.
मी केव्हा नाही घासत म्हणली भांडे. फक्त एवढंच तर म्हणली ना की पहिले चाय पिऊ दे मग घासून देतो भांडे म्हणून. राहू राहू तुला हुरहुराच येते नाही. 4 दिवस चांगली राहते, 5व्या दिवशी सुरू होते तुझ्या. आता पाणी पाऊस येऊन राहिला, ठुटरत नाही का माणूस? आपल्यासारखी जवान समजतेस का का? काय किती म्हणा हे बुड्डी, माझ्या एवढा तर खाते आणि कायची ठुटरते का? पुटपुटून राहिली तर मनातल्या मनात. तोंडावर बोल का बोलते तर. काही नाही बोलत, चहा बनवतो म्हणलं. आता चहा पेल्याशिवाय नाही घासू म्हणता ना भांडे. मग आता पहिलेच म्हणलं ना, समजलं नाही का तुला? जेव्हा पाहिला तेव्हा तोंड वाजवायचं काम करते. आता पोरगा आहे घरी तर जास्त येऊन राहिला जोर नाही का? अजून झाला पुटपुटणं चालू, जोरात म्हण ना. आई आई हो आली आली. पोरगा राहिला घरी का माझ्या सासूला ना जोरच येते, तुटरते म्हणते हातपाय. जाऊन पाहू दे का सांगते तर पोराजवळ, नाही तर लावल चुगल्या माझ्या. बाप रे बाप, बरसात आहे का काय? हे रात्रीपासून पाऊस येऊन राहिला, पक्की झडच दिसून राहिली बाबा. 4ही बाजूला दिसून राहिला हा पाऊस. तिथं दरवाजात का करते तर तू इकडे आतमध्ये हो ना, ओली होशील ना. नाही होत ना, वरणीच्या खाली आहे ना, कुठं ओली होते? गरजून गिरजून राहिला, चमकून राहिला, नाही तर दरवाजात आहे, इकडे हो ना आतमध्ये. काही नाही होत, मागचा दरवाजा आहे, समोरच्या दरवाजात नाही राहावा. हा इथला टपकना सुधारला नाही नाही, गळून राहिला. हो ना, पहा ना, बाल्टी मांडून ठेवलं होतं, किती 2 लिटर पाणी झालं असेल जमा तिथं. सावून झाला तरी जमला नाही मग टपकना. त्या दिवशीच्या पावसानं नाही गडला, आजच्या पावसानं गडला. आज असं ह्या दिशेनं पाऊस येऊन राहिला ना म्हणून. हे अर्धी छपरी ओली होऊन गेली झडप मारल्यानंतर. उठ बापा, ह्या अशा पाण्यामध्ये वावरात जाऊशा नाही वाटत रोवणार व्हायला. राहू दे, पाणी येऊन राहिला तर नको जाऊ. हो पाहतो आता रंगरोज पाण्याचा, जर खुला होईल तर जाईन, नाही तर नाही जात. हो मी का म्हणते, थोडासा पावडा आणले असते, तो मोंगा बुजला का तर पहा ना, हा अंगणामध्ये पाणी जमा होऊन राहिला. वेरू चालवून पहा बरं. आता एवढा पाऊस येऊन राहिला ना, या पावसात मला का वेरू चालवून पाय म्हणते का? ओला नाही होईन का? हो तर छत्री धरून जा ना. छत्री धरीन का तो वेरू टाकीन तिथं मोग्यामध्ये? मी धरतो छत्री, झालं. हे सूर्यकांता कुठे आली बाबा पाण्यात इकडे? का संपला तर का मागायला आले तर माहित नाही. ओ ललिता वहिनी, बोल ना सूर्यकांता बोल. कुठं फिरून राहिले म्हटलं पाण्यामध्ये? पाणी येऊन राहिलं ना. ते तेवढी मोठी गोरी आहे तुमची, बांधून नाही ठेवा ना, काही नाही, मोकाट ठेवता. सगळे वाला उलाचे वेल खाऊन बसले. काय म्हणता? गोरी म्हणला बाबूराव भाऊ, गोरी कुठं आहे तुमची? पूर्ण आमच्या वाडीमध्ये घुसली, वाला उलाचे वेल खाल्लं. आता आमच्या घरची एखाद बकरी बुकरी आली असती की नाही तर लचकावून ठेवले असते. तेवढी मोठी गोरी झाली आहे तरी बांधा नाही ना, काही नाही. मोकाट तू सोडता नाही ना सूर्यकांत ताई? कुठं मोकाट सोडतो, बांधलीस तर राहते. असं आता मी सोडलो असेल नाही? काहून हो, बांधले नव्हते का तुम्ही? तुम्ही गेले होते ना चारा बिरा टाकायला, पाणी गिनी पाजायला. अरे दूध प्यासाठी सोडलो होतो तर आठवण विसरली असेल बांधायची. का बापा तुम्ही, तुमच्यापासून मला 17 गोष्टी ऐकावं लागतात. 17 गोष्ट सुनावलोही नाही तरी 17 गोष्ट ऐकावं लागतात म्हणून सांगते. केवढी बाय म्हणा आहे बाई. आता माझ्या जागी राहिली असते आपण तर 17 गोष्ट मला सुनावलं नसतं. त्या वाडीमध्ये जरासे कोंबड्या पाखरास्ते येतात तर मार बोंबलते. कोणाकडे आहे बाई गोरी, कोणाकडे आहे? बघवलं बाबा मी तिला, कोणाकडे गेली तर माहित नाही. त्या कुंताच्या घराकडे जाताना दिसली मला. मी म्हणलं अजून याच्या त्याच्या वाडीत जाईल, नाश करेल, त्याच्यापेक्षा म्हणलं सांगून देतो तुम्हाला जाऊन, म्हणून आली सांगायला. चांगला झाला बाई आल्या तर, चांगला झाला. हो जा ना पटकन, जा बरं जा, लवकर जा. कोणाकडे गेली तर पहा ना. ललिता मी या गल्लीला जातो, तू त्या कुंताकीच्या गल्लीला जा. काही सांगता नाहीये, ते कोणाकडे निघून जाईल. हो तर आता पाण्यामध्ये का ओली होत जाऊ का मी? छत्री तर एकच आहे. सूर्यकांत बाई देता का छत्री तुमची थोड्या वेळासाठी? आणि मी ओली होत जाऊ का? एक काम करा मग, मला घरी सोडून द्या या छत्रीमध्ये दोघी जणी. मग आमच्या घरून तुम्ही जाल तिकडे पाहायसाठी. चांगले असे डिरे सुटले होते वालाला, सत्यानाश करून ठेवलं तुमच्या गोरीनं. अहो तुम्ही घरची छत्री धरा, मी जातो सूर्यकांताबाईच्या छत्रीमध्ये त्याच्या घरापर्यंत. मग ते छत्री धरून जातो तिकडे कुंताच्या घराकडे. तुम्ही इकडे मागे जा. हो हो जा जा. आणि ललिता घरची छत्री कुठं आहे? हो ते सोप्याच्या मागे चायना ठेवली. दरवाजा लावाल हा मागच्या आणि समोरच्याही लावाल. हो हो लावतो. आणा ना बाई इकडे छत्री, आणा ना थोडीशी. या या पटकन या. ए बाबा ओलाच होते का ते माणूस. हो आता पिंकीला कसं सोडून द्याल तर बस स्टॉपवर? हा पाणी तर रात्रीपासून येऊन राहिला, झडच लावून दिला पाण्यानं. खुलल नाही का पाणी? का दिवसभर येतच राहील का? हो पण आता 10 वाजेच्या बसनं जाईन म्हणत होती.
सगळी तयारी रेडी ठेव. बॅग गिग झाली का भरून? हो हो, बॅग गिग सगळीच रात्री भरून झाली, कारण की आज मला रोवायला जायचं होतं ना. आता कालच गेली असती, पण आखाडी होती कालची, तर म्हणलं आजच्या दिवस नको जाऊ. उद्या जाशील. कॉलेज कधीपासून सुरू झाली म्हणत होती तर? अहो, आजपासूनच सुरू झाली ना. आता सकाळच्या बसनं गेली असती तर कॉलेजही मिळत होती तिची. आता तयारी बियारी तर झाली. 8च्या बसनं जाईन म्हणे, तर कॉलेजही मिळेल म्हणे. हा काही समजून नाही राहिला बाबा. सकाळपासून पाऊस येऊन राहिला, रात्री किती वाजेपासून सुरू झाला तर का माहीत. अशा पावसात ना वावरा बिवरात जायची इच्छा नाही होत, आणि रोवणं लावायची तर बिलकुल इच्छा नाही होत. ते मुलूर मालूर असे डसतात नाही, आणि ते तोंडाजवळ येतात त्या घिनविन्या. अरे पाय ना, 10 वाजेपर्यंत पाणी खुललं तर जाशील, नाही तर नको जाशील. पायशील एवढ्या पाण्यामध्ये कोणीच वावरात जात नाही. आणि एक तर डोड्याच्या वरती वावर आहे. डोड्याला पूर गिर आला म्हणजे, आणि येतेच मग डोड्याला पूर. कुंता, ए कुंता, बापा ललिता बाई कुठं फिरून राहिल्या पाण्यामध्ये? बरोबर आहे, बाया पायासाठी गेले असणार नाही. हो ललिता बाई, राहू द्या, पाऊस येऊन राहिला, आजच्या दिवस राहू द्या. नाही ना हो बाबा कुंता, बाया पायासाठी नाही गेली मी. तर मग बाबा ललिता ताई कुठं फिरून राहिल्या तर? हो कुंता, इकडे गोरी दिसली का तुला? आमच्या घरच्या गाईची गोरी, यांनी ना दूध काढला ना, तिला सोडलं असतील दूध प्यासाठी. तर बांधायचे विसरले, पाऊस येत होता ते आले घरी. सूर्यकांत सांगत आली म्हणते, तुमच्या गोरीनं पूर्ण वाल बिल खाल्लं म्हणते, आणि भगवलं तर तुमच्या घराकडे आली म्हणते. तर म्हणून आलो बापा इकडे. तर दिसली का म्हणतो? नाही ना ललिता ताई, आता तर आम्ही किती वेळचे इकडेच उभे आहोत. हा पाऊस येऊन राहिला तर हे पिंकीला बस स्टॉपवर सोडून द्यायचा आहे यांना. हा पाऊस काही खुलतच नाही आहे. चालली का पिंकी नागपूरला? हो ना ताई, तिची कॉलेज सुरू झाली आजपासून. तर आता सकाळच्याच बसनं जाईन म्हणत होती. काल आता आखाडीचाच दिवस होता, काल गेली असती तर. मीच म्हणलं आता आजच्या दिवस नको जाऊ बाई, काही पुरणपोळ्या वगैरे बनवतो. पोरगी गेली असती ना, सण केलं असतो का. आता आज 8 वाजेच्या बसनं गेली असती तरी तिची कॉलेज मिळत होती. तर हा बापा पाऊसच लागून पडला. फूट बापा, आता हे गोरी कोणाकडे गेली तर पावसात कुठं ढुंडू तर माहित नाही. आता यांना मिळाली असेल तर चांगला होईल. बांधून ठेवा बापा, असे धंडोर सोडावा नाही मोकाट. आता कसं कोणाच्याही वाडीमध्ये वालवेल राहते, खाल्लन बिल्लन तर करते ना माणसाला. हो सूर्यकांता बोंबलत होती म्हणते, सगळा वाल उलं खाल्लन म्हणते तुमच्या गोरीनं म्हणते. आता तिच्याही बरोबर आहे म्हणा, तिच्याही जागी मी राहिली असते तर मी तशीच बोंबलली असती. माणूस मेहनतीनं लावते, नाही तर का. हे ललिता कुंताला बोलवायला आली का बाबा? कुंता, झाले का काम तर झाले ताई, पण हा पाऊस येऊन राहिला ना. ललिता बोलवायला आली का तुला? नाही बोलवायला वगैरे नाही आल्या. हो शांताबाई, का करता? का झालं ललिता? हे आमच्या घरच्या गाईची गोरी कुठं गेली तर माहित नाही, दिसूनच नाही राहिली. कुठं गेली म्हणजे? काहून बांधून गिंधून नाही ठेवली होती का? याने ना दूध काढला गाईचा, मग सोडला असतील तिला. तर बांधते नाही का? थोड्या वेळात बांधीन म्हणलं असतील ना, घरी आले. पाऊस येत होता तर काही गेलेच नाही मग बांधायसाठी. ते सूर्यकांत सांगत आली का तुमची गोरी आमच्या वाडीत घुसली होती, वालाचे वेलं उलं खाल्लं म्हणून 3-13 नवटरा सांगितलं. आता कोणाची नुकसान होईल तर 3-13 नवटरा सांगतील नाही तर का. तूही सांगितली असती ना, तिच्या जागी राहिली असते तर. हो ना शांताबाई, मी तिला काही नाही म्हणत, ते सांगत आली म्हणून माहीत, नाही तर माहीतही नाही का गोरी आहे का नाही आहे घरी म्हणून. तर आता हे चिकूचे बाबाई गेले पायासाठी ना, मी इकडे आली. सूर्यकांतानं सांगितलं ना, इकडे कुंताच्या घराकडे जाताना दिसली म्हणून. मिळाली का तर मग? नाही ना बाबा, आता पाहतच आली पण नाही मिळाली. तुम्ही आल्या तर दिसली का तुम्हाला? नाही काहीच नाही दिसली. कोणाची गोरी नाही दिसली, गाय नाही दिसली, काहीच नाही. कोणता गेली का पिंकी गेली? नाही ना ताई, आता सोडून देतो म्हणाले हे. तर हा पाऊस सकाळपासून खुलूनच नाही राहिला. तर मग कसे करून तर कोणता वावरात जायचा कसा? आता पाहू, हा पाऊस खुलेल तर जाऊ. ताई आणि बाकीच्या का म्हणतात? रजनीला नाही विचारली का? आणि हे गंगू मावशीला नाही विचारली? नाही आता तिकडे जायचीच आहे. म्हणलं तुला विचारता आता कसा का करून म्हणून. जाई विचार आहे, पाऊस उघडला तर जाऊ. उघडेल नाही तर का तर दिवसभर येणार आहे का? पावसाच करते, 10-11 वाजेपर्यंत येते आणि मग खुला दाखवते. मग दिवसभर येतच नाही. पाऊस येते म्हणून, आणि घरी राहून तर मग रोजी जाते आपली. काय येते का तर तू? आता हे परा खोदशील म्हणत होते बाबा घरच्या. तर खुला होईल तर मग परा खोदायला जाईन मी. आता चिकोल बिकोल आज करून मागीन म्हणत होते. मग पाहतो उद्या बाया मिळतात की नाही तर मग सकाळचे नेते बाया. असं का? चला बाबा, मी जातो, नाही तर हे गोरी कुठेही निघून जाईल, कोणाच्याही वाडीत घुसेल ना, अजून नुकसान करेल. हो जा ललिता, जा पाय आपली गोरी पाय ना, चांगली बांधून ठेव.
ह्या माणसाच्या पायी ना असा जीव इथल्यासारखा लागते. हं? कोणतेही कामं करतील तर असेच करतात. काही समजत नाही बाबा यांचा. चला तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आमच्याकडे तर खूप आता पाऊस येत आहे, झड सुरू आहे. तर मग ही आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ताई ये ना, तर आतमध्ये ये ना, तिथं पाण्यातच राहते बापा उभी. नाही हो, कोणतं आता तिकडे जाऊन पाहते ना, बायांकडे जाऊन पाहते का म्हणतात तर.